पवित्रतेचा प्रतीक दाखवतो. सगळ्यात खाली अजून हिरवा रंग हे आपल्याला हिरवता आणि संपन्नतेचं प्रतीक दाखवतो. आणि सगळ्यात मध्ये निळ्या रंगाचे 24 आरे असणारे अशोक चक्र हे आपल्याला निरंतर गतीने समोर जाण्याची प्रेरणा देते. अहो, आपला तिरंगा राष्ट्रध्वज हा महान आहे, कारण की आपला राष्ट्रध्वज हा आपल्या देशाची आन बान शान आहे. स्वातंत्र्य आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपल्या भारत देशासाठी अनेक क्रांतिकारकारांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. उदाहरणार्थ भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद. म्हणूनच आज आपण आनंदाने आणि सुखाने जगू शकतो. ज्यावेळेस भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यासाठी कोठडीच्या बाहेर काढण्यात आले, तेव्हा ते आनंदाने हसत जात म्हणू लागले की कभी वो दिन भी आएगा, कभी वो दिन भी आएगा कि आजाद हम होंगे, कभी वो दिन भी आएगा कि आजाद हम होंगे. ये जमी अपनी होगी, ये आसमां अपना होगा. ये जमी अपनी होगी, ये आसमां अपना होगा. अहो, या तिन्ही क्रांतिकारकांसाठी आणि जे अजून आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान दिले आहे, या देखील क्रांतिकारकांसाठी आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांना आपण अभिवादन करूयात.